आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम इंधनावर पडलाय। देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा देखील निर्माण झालाय। व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झाल्याने घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा हा पाहायला मिळतोय। सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्यात। चढ्या दराने गॅस सिलेंडरची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान नांदेडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाहीये। नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। उमाशंकर साहेबराव कदम गॅसच्या लाईन मध्ये उभे आहे। 4 दिवसापासून सध्या तुटवडा आहे, युद्धाचं कारण सांगून देत आहेत, पण आता खरं आहे खोटं आहे ते गॅस एजन्सी वाल्यांनाच माहिती। आणि केवायसी साठी एकदा सिलेंडर दिलेलं आहे, पहिले येते, आता केवायसी कंपल्सरी केली, ते गरजेचं आहे की नाही ते तपासून पाहावे। आणि त्याच्यासाठी आणि इथे जराशी तारेरावीची भाषा करतात, लाईनीने या, यांनी या, त्यांनी या, असं सर्वसामान्य माणसाला त्रास देऊ नये ना। कारण का इतके दिवस झाले आमच्याकडे सिलेंडर यायला, तर त्यांनी आता द्यायला पाहिजे। यावेळेस त्याला केवायसी त्याची गरजच नाही ना, तरी त्यांना हे करून प्रशासनाने त्याची नोंद घ्यावी आणि त्यांना सांगावे की बाबा सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका। हे 4 दिवस झाले तर लाईन चालूच आहे, रोज यायला लागते। काल मिसेस आलती, तिला सांगितलं ज्याच्या नावाने त्यांना पाठवून द्या म्हणाले। तर जर रेग्युलर सिलेंडर येत असेल महिना 2 महिन्याला, तर केवायसी करायची काय गरज आहे? तर त्याचे प्रशासनानं दखल घ्यावी आणि एजन्सी वाल्यांना सांगून सुरळीत, नाही तर मग त्यांनी त्यांचं खरंच अडचण आहे की नाही ते सांगावे, म्हणजे यांनी लोकांची दिशाभूल होणार नाही आणि कोणी लाईनीला उभं राहून गर्दी पण करणार नाही। सकाळी 7ला येऊन नंबर लावला होता मी, माझा 4था क्रमांक होता आणि सिलेंडर मिळाले पण महाग मिळायला लागलं। सिलेंडर मिळतंय पण महाग मिळते, 939 रुपयाला एक सिलेंडर झालेला आहे। किमती वाढवल्यात पण आता काय करणार, रांगेत राहून सकाळपासून आतापर्यंत नंबर लागला, आता चालूच आहे वाटप। हा भेटलं, सिलेंडर भेटलं, पावती भेटलं। काय ते किमती आता वाढल्यात, आता ते किमती कमी करायला पाहिजे सरकारने। बाकीच्या गोष्टीला वाढवल्या कमी करायला लागले तर ह्या बजेटमध्ये हे वाढून टाकून दिले यांची किंमत। 4 दिवसापासून गर्दी दिसायला हो, 4-5 दिवसापासून गर्दी आहे।